एक लाजरा साजरा मुकडा आणि बायको तूच आहे. Thanks. Love you. Forever. तर आपण अलाइट मोशनच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. म्हणजे आपण अलाइट मोशनच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. तर आता आपल्याला प्रोजेक्ट आपण ओपन करून घ्यायचे. आपल्याला पहिल्यांदा इथं लिरिक्स प्रोजेक्ट ग्रुप ओपन केलेला मिळेल आणि ते एक सॉन्ग मिळेल. आपल्याला बीट मिळतील. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, बीट करत जायचे. जे काय तुमचे फोटो आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. मी ते फोटो सिलेक्ट करून घेतो. म्हणजे आपल्याला व्हिडिओ करता येईल लगेच. आणि चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पटकन. तर आपण इमेज सर्व इमेज ऍड करून घेऊया. चला, अशा प्रकारचा आपण असा इमेज ऍड करायचे. कसा इमेज ऍड करायचा आहे प्रत्येक इमेज आपण दाखवतो. मला सांगतो कसा व्हिडिओ करायचा आहे ते आपण स्टेप टू स्टेप सांगत आहे. तर कुठल्या पण मॉडेलचा फोटो घेतला आहे का, तुम्ही तुमचा फोटो किंवा तुमच्या XYZ कोणाचा पण फोटो घ्या. तर मी जास्त वेळ लावत नाही कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. नाही तर मला दाखवतो कसा करायचा आहे. तर तोपर्यंत तुम्ही मी इमेज ऍड करेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर आपले सर्व इमेज ऍड करून इथे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आता कशा रीतीने आपण इमेज ऍड केल्या पद्धतीने. तर सर्व इमेज ऍड झाले आहेत. आता पहिल्या यायचे, पहिल्या नोटवर यायचे. तर पण एक इमेज टाकणार आहोत. अशा प्रकारचे इमेज आहे. तर 6.15 पर्यंत आपला व्हिडिओ वाढवत घ्यायचे. सॉरी, बेट खाली घ्यायचे. या फोटो खाली घ्यायचे. या फोटो खाली घेतल्यानंतर बघा लिरिकच्या पण खाली घ्यायचे. रेक्टँगलच्या पण खाली. बघा 26 वरून लाईटन करून टाकायचं. स्क्रीन सॉरी लाईटन करून टाकायचं. असं पहिल्या ह्याच्या मीडियावर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे. बघा एक PNG देतो मी, ती फक्त तुम्ही ऍड करायची. अशी एक PNG आहे बघा, तुम्हाला दाखवतो. दुसरी PNG आली. सॉरी, अशा प्रकारची PNG आहे बघा. हॅपी बर्थडे XYZ. काय लेबल ही परत अशीच PNG कॉपी करायची आणि मीडिया मधनं काय करायचं किंवा आपण एक ब्लॅक शॅडोचा ही पेजला तसाच खाली आणायचं. ते पेस्ट करून टाकायचे. पेस्ट केल्यानंतर खाली घ्यायची. खाली घेतल्यानंतर तुम्हाला बघायचं बघा ही दोन्ही लेअर शेवटपर्यंत ओढून आणायची. त्या शेवटपर्यंत ओढून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपला
तुमचा जो लोगो आहे तो टाकायचा आहे. तर बघा मी सगळं पहिल्यांदा करून घेतो, तुम्हाला सांगतो. तर बघा अशा प्रकारचा लोगो आहे तो लोगो सेट करा. लोगोवरती व्हिडिओ आणायचा का तेवढं सांगा, आपण लगेच आणूया. आता काय करायचं तुम्हाला, तर बॅक यायचे. तुम्हाला कुठला फॉन्ट बिंड काय सिलेक्ट करायचं नाही. आपण लिरिक्स काय दिले, आपण PNG मध्ये दिले लिरिक्स, त्याच्यामुळे काही विषय नाही. तर आपल्या इफेक्टच्या ह्याच्या व्हायचे. नंतर पहिला इफेक्ट कॉपी करून काय करायचे, कॉपी करायचे आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये न्यायचे. प्रोजेक्ट मध्ये नेल्यानंतर बघा 6.15 सेकंडच्या लेअरवर यायचे. जेवढे आपल्याला बारके बारके इमेज दिसतील बघा, तेवढ्या सगळ्यांना हा इफेक्ट द्यायचा आहे. बघा तर आपल्याला इमेज सगळ्याच इमेज द्यायचे. त्यानंतर एवढं देऊन झाल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता बघा, तर डबल शेक इफेक्ट मध्ये जायचे. आता दुसऱ्या नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. इथं लाइटिंग ती इफेक्ट ऑन करू नका, शेवटला ऑन करायची. शेवटला ऑन करायचं इफेक्ट, आता ऑन करायचं नाही, कारण डोळ्याला खूप असं पण ठेवू देते. बघा हा बारक मोठं म्हणजे आपण दोन बीट मारलेत का नाही, त्याच्या पुढचा जो इमेज आहे का नाही त्याला अशा प्रकारचा इफेक्ट हा द्यायचा आहे. तर 4च फोटो द्यायचे आहेत बघा. अशा प्रकारनं इमेजला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर शेवटचा इमेज बघा, शेवटचा त्याच्यावर क्लिक करतो मी. पेस्ट करायचे. झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता, तर बघा शेवटचा आणि शेवटचा हा फोटो आहे तो काय करायचे बघा, हे असं दिसतंय तुम्हाला. तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला वेगळं दिसत असेल, कारण की आपण ब्राईटनेस तो खालचा इफेक्ट बंद करायचा राहतो, तो बंद केला सोडा विषय. तर आता 125 वर यायचे, म्हणजे आपल्या प्रोजेक्ट वर यायचे. जेवढं पण बारक इमेज दिसतील तुम्हाला कोणतेही बघा दाखवतो. जेवढं पण बारके इमेज दिसेल तेवढे हा इफेक्ट द्यायचे. जेवढं गावतील तेवढं. तर बघा इथं आपण इफेक्ट देऊन झालेला आहे, सगळे इफेक्ट ऑल क्लिअर झालेला आहे. बघा व्हिडिओ रेडी झालेला आहे. तुम्ही आता काय करायचं इथं बघा,
तर प्रत्येक व्हिडिओचा आहे नाही आपण 2 बीट मारले त्या पुढचा आहे नाही लाइटिंगचे इफेक्ट ऑन करायचे इथे बघा. अशा प्रकारनं ऑन करायचे इथे असं बी समजायला बघा. प्रत्येक व्हिडिओचं करायचं इथे मी करतो तुम्ही करा नक्की. मी का अर्ध्यातनच करतो कारण आपला व्हिडिओ लय मोठा झालेला आहे. कसा करायचा आहे तर एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करू 1080p FHD ठेवून एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत एक्सपोर्ट करण्यास सुरुवात होईल. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये तसं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा. धन्यवाद.